नमस्कार. डाकेताई या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपण सगळेजण दररोजच्या व्हिडिओमध्ये भेटतच आहोत आणि रोज एक नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतच आहे. कारण तो प्रयत्न मी काटेकोरपणे करत आहे की रोजचा एक व्हिडिओ टाकायचाच आणि आपण रोजचा एक व्हिडिओ बघायचा आहे. डाकेताई ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर व्हायचं आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये पण शेअर करायचं आहे. तर हे चला तर मग आज आपण अजून नवीन एका विषयाला हात घालूया. तर तो विषय असा आहे, माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की मला मुलगी नाही, मला मुलगी जरी नसली तरी मला सगळ्या मुलीची थोडी काळजी वाटते. म्हणूनच हा व्हिडिओ बनवत आहे की मैत्रिणींनो, तुम्ही एक स्त्री आहात, एक आई आहात आणि एक मैत्रीण आहात, एक बहीण आहात, म्हणजे एक तुम्ही स्त्री आहात. तर तुम्हाला मी कळकळीची विनंती का करत आहे माहीत आहे का, की आज बलात्काराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि बलात्काराचं प्रमाण वाढण्याच्या मागचं तुम्हाला कारण जर माहिती असेलही नसेलही तरी मी ह्या व्हिडिओमधून थोडासा म्हणजे प्रयत्न करते की तुम्हाला कळवण्याचा. माझ्या ह्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये, माझी भाषा साधी आहे, माझे व्हिडिओ साधे आहेत, मला जे सुचल तसं माझ्या पद्धतीनं मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते आणि माझ्या ह्या वेड्यावाकड्या भाषेमध्ये तुम्ही पण चांगला ऐकून प्रतिसाद देत आहात. तर बघूया आता की बलात्कार का होतात. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगू इच्छिते की बलात्कार होण्याच्या मागचं कारण तुम्हाला मी सांगते. 75% आपण महिला जबाबदार आहात. महिला म्हणजे आपण आई जबाबदार आहात. तुम्ही म्हणसाल कसं, आई का जबाबदार आहे? 100% आई जबाबदार आहे. 25% मुलाचा गुन्हा असेल, पण 75% ती ज्या मुलीवर बलात्कार होतो त्या मुलीची आई जबाबदार आहे. तर तुम्हाला मी का जबाबदार आहे हे सांगते की आज आपली मुलगी वयात आली, आपल्या मुलीला तर लहानपणापासूनच संस्कार दिले पाहिजे की भरून कपडे लेवले पाहिजे. आपली संस्कृती का आहे? आपण संस्कृतीच्या विरुद्ध वागत आहोत. आपण कपडे भरून लेवले पाहिजे. वयात आलेली मुलगी आणि तिने जर कपडे छोटे छोटे कपडे जर लेवले, हाफ कपडे लेवले तर शरीराचं प्रदर्शन मांडल्यासारखं होणार आहे आणि ते होत आहे. आपण आज नवीन ड्रेसची क्वालिटी निघालेली आहे. हाफ शर्ट, फिटिंगचे कपडे आणि उघडे वागडे भाया नसलेले कपडे घालून असं सर्रास तुम्ही रात्री बेरात्री दिवसा फिरत आहात. तर तुम्हाला मला त्या मुलीच्या आईला सांगावंसं वाटते. त्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या पण ऐकून घेतील आणि त्यांना पण राग येणार नाही. मैत्रिणींनो, राग येऊ द्यायचा नाही. पण तुम्ही आई आहात, जबाबदार एक स्त्री आहात आणि तुम्हाला म्हणून मी सांगत आहे की तुमच्या मुलींनी कपडे कसे वापरावे हे आईनं सांगणं कर्तव्य आहे. कारण आपण बलात्कार झाला की पुढच्याला दोषी ठरवतो. हो असेल, 10तून एखाद्याची नजर वाईट असेल, 10तून एखाद्याचे संस्कार वाईट असतील, पण सगळे वाईट नाहीत. तर ह्या शरीराचं प्रदर्शन, हे भरून कपडे नसलेलं प्रदर्शन, हे आपण का मांडत आहोत सांगा? मुलं पण वयात आलेले असतात, मुली पण वयात आलेले असतात आणि ते स्वतः कंट्रोल करू शकत नाहीत. हे असं उघडं प्रदर्शन बघल्यानंतर म्हणून काय करायचंय माहित आहे महिलांनो, माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही काय करायचंय माहित आहे? लहानपासूनच मुलीला सांगत राहायचं की आपलं शरीराचं प्रदर्शन केलं नाही पाहिजे, आपण झाकून झुकून वागलं पाहिजे, ओढणी घेतल्याशिवाय घराच्या बाहेर नाही पडलं पाहिजे, जीन्सचे टॉप, टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट एवढं फिटिंग की शरीर असं उठून दिसण्यासारखं. कशाला ग बायांनो, कशाला करता असं सांगा ना तुम्ही. आज आपण चांगलं वागलं तर पुढच्याची मजाल नाही डोळा उचलून आपल्याकडे बघायची. आणि तुम्ही झाशीची राणी आहात. आज आपण महिलांमध्ये एवढी ताकद आहे, पण आपणच जर चुकीचे वागत असाल तर आपली ताकद काय कामाची हे सांगा तुम्ही. महिलांना कराटेचं प्रशिक्षण द्या, जरूर द्या. महिलांना प्रत्युत्तर देण्याचं शिकवा. मुलींना तुम्ही असं खंबीर बनवा की तिनं स्वतःचं संरक्षण स्वतः केली पाहिजे आणि करू शकते. मुलगी कधीच कमजोर नाही, मुलीमध्ये खूप ताकद आहे. पण तुम्ही एकच करायचं आहे की तुम्ही बाहेर शिकायला मुलीला ठेवत आहात.
खूप लांब मुली असतात, आईवडिलापासून हॉस्टेलला राहतात, स्वतः रूम करून राहतात, तर त्या आईचं कर्तव्य आहे, आई ही मुलगी तरुण मुलीची मैत्रीणच झाली पाहिजे, मुलीला बाहेरच्या जगातलं वातावरण समजून सांगलं पाहिजे. ती वयात आल्यानंतर तिला काय समजणार आहे, बाहेर काय चालू आहे ते तिला काही समज नसते. तिचं वाकडं पाऊल पडण्याचं वय असते. त्यामुळं आईने तिची मैत्रीण बनू तिला सतत सांगितलं पाहिजे की बेटा, कपडे अंग झाकण्यासाठी असतात, शरीर झाकण्यासाठी कपडे असतात, आणि कपडे कसे घालायचे आहे तर आपलं शरीर झाकलं पाहिजे. आणि ड्रेस क्वालिटीचे घ्या, भारीचे घ्या, किती महागडे कपडे वापरा, याच्याशी दुमत नाही, पण कपडे अंगाला झाकून झुकून असलेले वापरले पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, आज तुम्ही सर्रास जनतेमध्ये जर बिना भायाचे उघडे वागडे फिटिंग कसले बी ओढणी नसताना जर तुम्ही फिरत असाल तर सांगा, कोणाची नजर तुमच्यावर पडणार नाही, सगळ्याच्या नजरा तुमच्यावर पडतील. आणि त्याच्यातून गुन्हे होत आहेत, त्याच्यातून बलात्काराचं प्रमाण वाढत आहे. म्हणून काय करायचंय माहीत आहे का, जितकी स्त्री झाकून झुकून शरीराला राहील तर तिचं शरीर आपण जतन करू शकतो, तिची इज्जत जतू शकतो. आज आपण स्त्रीला हे जे पांघरण आहे स्त्रीचं, तर तिची इज्जत झाकण्यासाठी आहे. आणि आज आपण साडी लेवतो, आपण पदर घेतो, आपण सगळं करतो, म्हणजे आईनं सगळं करायचं, आई झाकून झुकून राहायची, आणि मुलीने तसे उघडे वागडे कपडे का लेवायचे सांगा ना. ती पण उद्या एखाद्याची आई होणार आहे, एखाद्याची पत्नी होणार आहे, तिचं लग्न होणार आहे, तिच्या जर आयुष्यामध्ये पुढं सगळं भविष्य राहते, आणि आधीच तिच्यासोबत अशा वागण्यानं काहीतरी वाईट घडून त्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. मग याला कारणीभूत कोण आहे? मी सांगते 25% वाईट वागणारे लोक आहेत, पण 75% आईकडे गलती आहे. मी एक स्त्रीच आहे, पण मला एक सांगायचं आहे की तुमच्या वयात आलेल्या मुलीला तुम्ही समजून सांगल्यावर ती मुलगी समजून घेणार आहे. तिला काही समजणार, तिचं अल्लड वय असते, वयात आलेलं वय, आणि तिला भल्या बुऱ्याची काही जाण नसते. त्यामुळं आईनं समजून सांगलं पाहिजे की बेटा, हे असं आहे, हे असं वागलं पाहिजे, समाज ह्या प्रकारचा आहे, आणि तू चांगले कपडे घाल. बघा तुम्ही, असं जर सगळ्या स्त्रिया जर अशा वागल्या, सगळ्या स्त्रियांनी जर चांगले मुलीला संस्कार दिले, किंवा मुलीला भरून कपडे लेवायचं शिकवलं, किंवा लेवायचंच नाही, आईने ठाम विरोध केला पाहिजे की तू असे कपडे नाही घातले पाहिजेत, मला आवडणार नाही, तुझ्या पप्पाला आवडणार नाही, किंवा आपल्या घरात आवडणार नाही, तर तिच्या मुलीची मजाल नाही उघडे वागडे कपडे घालायची. आणि तुम्ही काय करायचंय माहित आहे का, अशा पद्धतीनं बदलायचं आहे मुलींना. आणि तुम्ही जर असं मुलीला शिक्षण दिलात तर ती मुलगी आईचं ऐकणार नाही तर कोणाचं ऐकणार आहे. वयात आलेल्या मुलीसाठी आईनं मैत्रीण झालं पाहिजे, तिला सगळ्या गोष्टीचं ज्ञान दिलं पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, मुलीला माहिती नसते कसं वागावं, कोणाला कसं ओळखावं, काय बोलावं. आज तिचं अभ्यासाचं वय असते, अभ्यासाच्या वयामध्ये ती अभ्यासच केला पाहिजे. आणि तिला आपण खूप मोठ्या विश्वासानं बाहेरगावी ठेवतो, हॉस्टेलला ठेवतो, महागडी फी भरतो, आणि तिला शिक्षणासाठी देतो. आईवडिलाचा किती मोठा हे आहे म्हणजे विश्वास आहे आईवडिलाचा, सांगा बरं.